नमस्कार. आज आपण समाजशास्त्रातल्या दोन महत्वाच्या संकल्पनांवर बोलणार आहोत. हो, संस्कृती आणि समाजीकरण. अगदी. आपल्याकडे काही नोंदी आहेत, काही लेख आहेत. त्या आधारे जरा खोलवर समजून घेऊया या गोष्टी. नक्कीच. संस्कृती म्हटलं की लोकांना वाटतं कला, संगीत, सण वगैरे. पण तेवढंच नाहीये, बरोबर? अजिबात नाही. खरं तर ती आपली संपूर्ण जीवन पद्धती आहे. आणि समाजीकरण म्हणजे? आपण समाजात वावरायला शिकतो ती प्रक्रिया. हो, अगदी जन्मापासूनच सुरू होते ती. मला एक उदाहरण खूप इंटरेस्टिंग वाटलं. सुरुवातीलाच त्यावर बोलूया का? ते 2004च्या त्सुनामीचं. हां, अंदमानमधल्या आदिवासी जमातींचं. हो, त्यांच्याकडे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान काहीच नव्हतं. पण त्यांनी नैसर्गिक संकेत ओळखले आणि स्वतःला वाचवलं. आणि दुसरीकडे आपल्याकडे सगळं असूनही अनेकांना ते जमलं नाही. हो, हे संस्कृतीतलं जे ज्ञान आहे त्याचे वेगवेगळे प्रकार दाखवतं. बरोबर. तर मग ह्याच मुद्द्यावरून पुढे जाऊया. संस्कृती म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं संस्कृती? याची व्याख्या करणं तसं थोडं अवघड आहे. म्हणजे एडवर्ड टायलर या विचारवंताने एक व्याख्या केली होती. हो, काय होती ती? त्यांच्या मते संस्कृती म्हणजे समाजात राहून माणसाने मिळवलेलं ज्ञान, विश्वास, कला, नीतिमत्ता, कायदे, रूढी अशा अनेक गोष्टींचं एक गुंतागुंतीचं मिश्रण. अच्छा. आणि नंतर मॅलिनोस्कीसारख्या अभ्यासकांनी त्यात अजून भर घातली. म्हणजे आपल्या वारशाने मिळालेल्या वस्तू, साधनं, तंत्रज्ञान, कल्पना, सवयी, मूल्य हे सगळं त्यात येतं. म्हणजे एक प्रकारे संस्कृती ही एका नकाशासारखी झाली जी आपल्याला समाजात कसं वागायचं हे दाखवते. अगदी. खूप छान उपमा आहे ही. नकाशासारखीच, जी आपल्याला दिशा दाखवते. पण हा नकाशा आपल्याला तयार मिळतो की आपण बनवतो? दोन्ही म्हणता येईल. क्लिफोर्ड गिड्स यांचं म्हणणं महत्वाचं आहे इथे. ते म्हणतात संस्कृती म्हणजे माणसाने स्वतःच विणलेलं अर्थाचं जाळं. अर्थाचं जाळं? हो. म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा हे जाळं असतं, पण आपण जगतो, इतरांशी बोलतो, वागतो, त्यातून हे जाळं सतत बदलत राहतं. ते स्थिर नाहीये. बरं. मग ह्या जाळ्याचे किंवा नकाशाचे काही मुख्य भाग असतात का? कसे बनलेले असते हे? हो, साधारणपणे 3 पहेलू किंवा आयाम मानले जातात संस्कृतीचे. पहिला म्हणजे संज्ञानात्मक. संज्ञानात्मक म्हणजे? म्हणजे आपण जगाला कसं समजून घेतो, माहितीचा अर्थ कसा लावतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं कर, मोबाईलची रिंगटोन वाजली की आपल्याला कळतं कोणाचा फोन आहे. हे झालं संज्ञानात्मक आकलन. किंवा साक्षर समाजात आपण ज्ञानासाठी पुस्तकांवर अवलंबून असतो, तर निरक्षर समाजात मौखिक परंपरांवर, कथांवर. अगदी बरोबर. तो फरक येतोच. वॉल्टर ओंग म्हणतात की मौखिक परंपरेत गोष्टी लक्षात ठेवायला पुनरावृत्ती खूप असते. अच्छा. हा झाला पहिला पैलू. दुसरा कोणता? दुसरा आहे मानदंडीय, म्हणजे नॉर्मेटिव्ह. यात येतात आपल्या वागण्याचे नियम. नियम म्हणजे कायदे. कायदे तर येतातच, पण त्यासोबत लोकनीती, रूढी, रिवाज, काय बरोबर काय चूक हे ठरवणारे संकेत. काही नियम स्पष्ट असतात, जसे कायदे, काही अलिखित असतात. जसे की घरी कुणी आलं की पाणी विचारायचं किंवा भेटवस्तू लगेच उघडून बघायची नाही. हां, अगदी तेच. आणि हे नियम पण कसे सगळ्यांसाठी सारखे नसतात. हो, ते स्थानानुसार बदलतात. कधीकधी अन्यायकारक पण असू शकतात, नाही का? नक्कीच. जसं पूर्वी दलित किंवा स्त्रियांवर जे निर्बंध होते, हो. ते याचंच उदाहरण आहे. आणि तिसरा पैलू? तिसरा आहे भौतिक, मटेरियल. म्हणजे आपण ज्या वस्तू वापरतो, जे तंत्रज्ञान वापरतो, त्या सगळ्या गोष्टी. आपलं घर, कपडे, गाण्या. हो, मोबाईल, ATM, ट्रॅक्टर, सिंचन पंप हे सगळं भौतिक संस्कृतीचा भाग आहे. पण कधीकधी असं नाही का होत की तंत्रज्ञान खूप पुढे जातं, पण आपले विचार, आपले नियम ते मागेच राहतात? अगदी. त्यालाच कल्चर लॅग म्हणतात. हो. म्हणजे भौतिक संस्कृती, समजा तंत्रज्ञान, हो. ते वेगाने बदलतं. पण आपले विचार, मूल्य, नियम म्हणजे अभौतिक संस्कृती, ती बदलायला वेळ लागतो. आणि याच संदर्भात तुम्ही मगाशी एथनोसेंट्रिझम म्हणाला होतात. हो, एथनोसेंट्रिझम म्हणजे आपल्याच संस्कृतीला श्रेष्ठ मानणं आणि त्याच चष्म्यातून इतरांना बघणं, त्यांचं मूल्यमापन करणं. उदाहरणार्थ? मॅकॉलेने 1835 मध्ये भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल जे लिहिलं होतं, ते थोडं या प्रकारचं होतं. अच्छा. आणि याच्या विरुद्ध? याच्या विरुद्ध आहे कॉस्मोपॉलिटनिझम. म्हणजे इतर संस्कृतींबद्दल आदर असणं, त्यांचं वेगळेपण स्वीकारणं,
त्यातली विविधता बघणं. जसं आजकाल इंग्रजी भाषेत जगातल्या कित्येक तरी भाषांमधले शब्द आले आहेत. बरोबर. किंवा आपले हिंदी सिनेमातलं संगीत बघा, किती प्रकारची विविधता आहे त्यात. तर आपण संस्कृती समजून घेतली एका नकाशासारखी, पण हा नकाशा वाचायला आणि वापरायला शिकवणारी प्रक्रिया कोणती? इथे समाजीकरण येतं, बरोबर? अगदी. समाजीकरण हीच ती प्रक्रिया आहे. जन्मापासून सुरू होते आणि आयुष्यभर चालते, ज्यातून एक असहाय्य बाळ हळूहळू समाजाचा एक जाणता, सक्रिय सदस्य बनतं. हे इतकं महत्वाचं आहे का? मला आठवतंय मिदनापूरच्या त्या लांडग्यांच्या मुलांबद्दल वाचलं होतं. 1920 सालची गोष्ट. हो, ती केस खूप प्रसिद्ध आहे. 2 मुली ज्यांना लांडग्यांनी वाढवलं होतं, त्या माणसांसारखं वागू बोलू शकत नव्हते म्हणे. खरंच विश्वास बसत नाही. बरोबर. ते उदाहरण जरा टोकाचं आहे, पण ते समाजीकरणाचं महत्त्व दाखवतं. ही प्रक्रिया आधी कुटुंबात सुरू होते, त्याला प्राथमिक समाजीकरण म्हणतात. आणि नंतर मग शाळा, मित्रमैत्रिणी, कामाची जागा, माध्यमं यांच्यातून आयुष्यभर सुरू राहते. ते झालं दुय्यम समाजीकरण. पण हे असं आहे का की समाज आपल्याला जसं वळवेल तसं आपण वळतो, म्हणजे एका साच्यात बसवल्यासारखं? नाही, तसं नाही. व्यक्ती काही निष्क्रिय नसते. लहान बाळसुद्धा बघा ना, रडून आपली इच्छा व्यक्त करतं की नाही. हो, ते आहेच. त्यामुळे हे काही फक्त प्रोग्रॅमिंग नाहीये. आपण प्रतिक्रिया देतो, स्वतःचे अर्थ लावतो. समाजीकरणाची मुख्य माध्यमं कोणती मग? कुटुंब तर आहेच. हो, कुटुंब हे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं. पण कुटुंबाचा अनुभवही प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती या सगळ्याचा परिणाम होतो. बरोबर. मग मित्रमैत्रिणी? हो, समवयस्क गट किंवा पियर ग्रुप्स. इथे नाती जरा जास्त समान पातळीवरची असतात. मुलं इथे समाजाचे नियम आजमावून बघतात, स्वतःची ओळख घडवतात. आणि शाळा? शाळेत तर आपण औपचारिक शिक्षण घेतो. हो, पण शाळेत फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळत. तिथे एक छुपा अभ्यासक्रम असतो, असं म्हणतात, हिडन करिक्युलम. म्हणजे नकळतपणे आपण शिस्त, नियम पाळणं, अधिकाराचा आदर करणं शिकतो. कधीकधी नकळतपणे लिंगभाव किंवा इतर भेदभावाचे धडेही मिळतात. जसं काही कामांसाठी फक्त मुलींनाच सांगणं वगैरे? अगदी. मग येतं मास मीडिया, वर्तमानपत्र, टीव्ही, इंटरनेट. यातून आपल्याला जगभराची माहिती मिळते, आपले विचार घडतात. याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम दिसतात, नाही का? हो, नक्कीच. कधी माहितीमुळे कक्षा रुंदावतात, तर कधी नकारात्मक प्रभाव पण पडू शकतो. जसं त्या शक्तिमान मालिकेचं उदाहरण होतं काही वर्षांपूर्वी. म्हणजे समाजीकरणामुळे आपण समाजाचा भाग बनतो, पण त्याच वेळी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही घडतो. अगदी. आपली ओळख बनते, मी कोण हे कळतं, पण त्यासोबत समाजाच्या अपेक्षा आणि नियमही आपण शिकतो. यात तो लिंगभावाचा पैलू पण महत्वाचा आहे. जेंडर्ड सोशलायझेशन. मुली आणि मुलांचे अनुभव किती वेगळे असतात, अगदी रस्त्यावर फिरण्याचं सुद्धा. बरोबर. ती पण समाजीकरणातूनच घडणारी गोष्ट आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की संस्कृती म्हणजे फक्त काही मोजक्या गोष्टी नाही आहेत, तर ती आपल्या जगण्याची एक व्यापक चौकट आहे, एक नकाशा जो सतत बदलतोय. हो. आणि समाजीकरण ही ती प्रक्रिया आहे ज्यातून आपण हा नकाशा वाचायला, वापरायला आणि कधीकधी बदलायलाही शिकतो. आयुष्यभर चालणारी प्रक्रिया. अगदी. जाता जाता एक विचार येतोय मनात. काय? आजच्या जगात हे जे डिजिटल मीडिया आहे, आपण सगळे सतत जागतिक पातळीवर जोडलेले आहोत. याचा आपल्या अर्थाच्या जाळ्यांवर आणि समाजीकरणावर कसा परिणाम होत असेल? महत्वाचा प्रश्न आहे. यामुळे कदाचित कल्चर लाईकचे नवीन प्रकार किंवा अगदी डिजिटल एथनोसेंट्रिझम, म्हणजे डिजिटल जगात फक्त आपल्याच गटाला, आपल्याच विचारांना श्रेष्ठ मानणं, असं काही नव्याने तर तयार होत नसेल. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हो ना. यावर नक्कीच अधिक विचार करायला वाव